तर ओम आणि मी तुम्हाला माहितच आहे कुठे गेलो होतो, सोबत गेलो होतो आणि जोडी ना पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, तर कसं काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना एकदा गुड मॉर्निंग. नमस्कार. आई आहे इकडे सोबत आणि आपल्या व्हिडिओमध्ये परी पण आहे, इकडं मामी आहे नमस्कार आणि कोमलताई आहे आपल्या सर्वांची. आणि सकाळी सकाळी सर्व तयारी चालू आहे यांची. नेमकेच परी वगैरे उठलेले फिरून आले चालले लगेच ड्युटीला. हो, आता सकाळच्या टायमाला जावंच लागते. इथं काही थांबतच नाही. इथं फक्त आई आली होती, मी फक्त थोड्या वेळासाठी चालत होतो. मी फिरायसाठी चालतो. आईचं बाहेरचं होतं, माझं फिरायचं होतं. तर 4-5 दिवस झालेले आता पुन्हा. आता गावकडे जायचं आहे. पिऊ झोपेल आहे. सकाळच टाइम. आजी पण आहे. आजी चला या बरं इकडं. चला ना आपल्यासोबत. नमस्कार करा. नमस्कार. सोबत यायचं ना आपलं. चांगली खूप मस्त आजीला आनंद आला ना मग येईल. बरं तसं आहे आजी. आजीचं म्हटलंच आहे मी येणार नाही म्हणून. 8 दिवस 1 महिना फ्री होते. बघायला आता असतं आहे नाही. परी बाळा तू चालतं ना, तू चालतं ना. नाही आज परीचं मूड नाही आहे थोडस. सकाळी सकाळी असतं तिचं मूड वगैरे. मामा झोपत झाली नाही तिची. मामीला बोलली नाही तू झोपायला दिला. झोपायचं आहे तिच्या बाळाला टाकलं मग. आणि आई इकडे सोबत निघायचं सध्या चालू आहे असं तयारी. सोबत निघायचं पण अक्षित लावायचं आहे ना. अक्षित लावायचं आहे ना. ते मामा लाव म्हणलं तेव्हा बोंबले. तर ओम आणि मी तुम्हाला माहितच आहे कुठे गेलो होतो, सोबत गेलो होतो. आणि 5-6 दिवस म्हणजे तिकडेच गेले आमचे. म्हणून मग आता आईच राहिलं होतं अक्षर लावणं. ऍक्च्युअली घरी आम्ही संध्याकाळी सोबतच जाणार आहे, पण निघण्यात मागं पुढे आहे. नाही आज येणं होईल. वाशिमचं तिकीट काढू का? काय तिकीट वाशिमचं नाही, डायरेक्ट कारंजा. तर सकाळचा टाइम झालेला आहे, 7 वाजलेले आहे, 6:30-7 वाजत झालेले आहे आणि आम्हाला निघायचं आहे. तर असं आहे सर्व. आणि काळाला परी तुझ्या दाताला चॉकलेट आहे ना. चॉकलेट आहे, चॉकलेट. आणि इकडे काय डबा पॅक केला का बघा. सकाळी सकाळी उठून डबा पण पॅक करून दिला. मामीने करून दिला इकडं. मामीचं काम जेवा लागतं. आता रात्री कवा जेवलं कवा नाही. मामी कसे आता आनंद भात खाल्ला वाटतं. काही नाही वाटत. चणे भात, चणे नाही मसूर. काय होतं ते? राजमा भात चावल. राजमा चावल. हा. आणि एका जणात चालवतं त्यातनी विशेष म्हणजे रवी भैयाला चणे भात आला होता. बाकीच्या राजमा चावल होता. ते उशीर झाल्यामुळे ते एरोप्लेन वाल्या सर्वांना नाश्ता जेवण असं दिलं होतं. फ्लाईट मध्ये पण त्यांनी दिलं. हा लेट झालं मग 12 वाजे लोक जर पेट्रोल जेवायचा टाइम गेला होता सर्वांचा. म्हणजे किती वाजता निघलं विमान? विमान होतं 7 वाजताचं. निघाला 9:30-10 वाजता. आणि यायला वाजले मग बरोबर 12. घरी पोचायला वाजले आम्हाला 2-2:30. तर रात्री 2-2:30 वाजता पोचलो आम्ही. त्यामुळे खूप उशीर झाला होता आणि पूर्ण झोप पण नाही झाली. आणि सकाळीच आता निघायचं आहे तिकडे जाण्यासाठी. एसटी मध्ये नाही झोप तर काही हरकत नाही, 1-2 घंटा झोप होईलच. हो चार्जर वगैरे सर्व घेतलं. आणि आता मामा थोडस उठायचे आहे. आणखी मुंबई पण तुम्हाला माहिती आहे किती वाजता आलेला, ते पण उठायचं असेल कारण त्याला 10 वाजे लोक तरी मिनिमम झोप घ्यावं लागणार. आणि रामभैया आरामच करते. तर आता निघायचं आहे मला, कारण खूप उशीर होत आहे. चल परी बाय कर. मामीला घेऊन
पुढच्या वेळेस येतात त्या. राधा मामी कशी करते? गुळ्या कशी टाकते बघ. हेच कारण आहे. ते लग्नातले व्हिडिओ पाहिलेला आहे, आणखी लग्नातले व्हिडिओ पाहते. कारण कॅसेट पण पाहिली त्यानं. USB आणली, बघितली कॅसेट कशी होती? ते दिलं तुमच्या जवळ आहे ना? टाकली पेनड्राईव्ह आहे का? ठीक आहे, नंतर आणली तर चालते ते. तर असं आहे. तो ठुली का बरोबर आम्ही पाहिलं पिक्चर दिवसभर. हा, पिक्चर म्हणजे टीव्ही वरती USB आणली होती, ते पाहिलं त्यामधले व्हिडिओ. आजीला ते पिक्चर वाटत आहे. पूर्ण लग्न पाहिलं दिवसभर. तर चला याचं कर पॅक कर, म्हणजे डबा पॅक कर. तिचं बी आवडलं पण ते अक्षीला माझे पप्पा काय येणार आज? हो, अक्षीदादा कसं आहे, ओमसाठी हा ओम तिकडे होता ना माझ्यासोबत, त्यामुळे अक्षर लावलं काय 2 घंटे मागे पुढे होईल. पण निघायचं घरी शेवटी सोबतच जाणार आहे. आता नारळ आणलं गिफ्ट. तर इकडे पॅक वगैरे केले. ठीक आहे ना, चालते. काय लागेल जेवढे बसले तेवढे, नाही तर बाकीचे मागून घेऊन ये. 2-3 दिवसापासून जे सर्व तिकडे गेलं तर बाहेर, तर ते कपडे सर्व राहिलेले. एक्झॅक्ट आता होणार नाही व्हिडिओवरती सर्व. तिकडे जाणं आहे. इकडं चहा नाश्ता सकाळी झालेला आहे. चहा नाश्ता झालेला आहे, आता पॅकिंग वगैरे चालू आहे. मग आजी हो बरे चांगले पण गेला आलो पाहण्यासाठी हो चांगली गोष्ट हो. चला आता तिकडे जाणं आहे. इकडे चला बॅग. हा, इथून कसं जातो गाडी? इथून जाऊ ना, रिक्षानं जाऊ, रिक्षानं बस पकडू, बस स्टँडवरनं मग गावाकडे जाऊ. पोरं उठूच नाही का? मग आता आराम लागणार आहे ना, उशिरा झोपल्यावर तर आराम लागणारच आहे. त्याला गाडी नेऊन असतो कारण खूप घाई आहे, त्याच्यामुळेच मी लवकर जातो, नाही तर हळू गेलो असतो, आरामशीर गेलो असतो. आणि आईचं सांगितलेलं तुम्हाला कारण, ऍक्च्युअली निघणार होतो आम्ही सोबत. हो अक्षित लावायचं राहिलेलं आहे. हो तर इकडं सर्वांना बाय करा. आई बाय कर सर्वांना. डबा द्यायला चांगली. चला येऊ का आम्ही? चला पुढच्या वेळेस कधी येऊ आता? जोडी ना तुम्ही तिघं पाहिजे कार्यक्रमाला. तिघे येऊ ना, तुम्ही दोघं नात्या, आमची फॅमिली. चला इकडेच बाय करा सर्वांना. बाय 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 कर दिले बाय. हा